बरेच लोक मला विचारतात की माझी स्किनसाठी मी वेगळं काय करते. हे आता तुम्ही बघाल, ही टोटली काहीही न लावलेलं अशी स्किन आहे. अर्थात ह्याच्यात माझं फार क्रेडिट नाही आहे. माझ्या आईची स्किन उत्तम आहे, त्याच्यामुळे माझी असावी. पण मी घरात असते त्यावेळेला ॲब्सोल्यूट मेकअपचा पण चेहऱ्याला नसतो. मी फक्त अंघोळ झाल्यानंतर मी जी एक गोष्ट लावते, उन्हाळा सुरू झाला स्पेशली, की ती कुठली लावते तेच मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आजकाल खूप साऱ्या फॅन्सी ब्रँड्समुळे प्रत्येक मुलीला किंवा मुलाला सुद्धा असं वाटतं की माझ्याकडे अशी खूप कमाल ब्रँडेड क्रीम्स असावीत आणि असं तसं. त्या वाटणं काही चुकीचं नाही आहे. पण माझ्या लहानपणापासून किंवा खूप वर्षांपासून एक असं क्रीम आहे ज्याला आपण मल्टीपर्पज आयुर्वेदिक क्रीम असंही त्याला म्हटलं जातं, आणि ते आहे कैलाश जीवन. येस, मी आता माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन जे आहे ते तुम्हाला दाखवते. ह्या एका प्रॉडक्टमुळे जे काही कमाल होतीये, कमाल. सो मी जस्ट अंघोळ करून आली आहे आणि त्याच्यानंतर बाकी काहीही अप्लाय न करता मी सरळ कैलाश जीवन वापरणार आहे. कैलाश जीवनचा फायदा असा आहे, एक तर खूप थोडं लागतं आणि हे बघा, आहा, स्किनला इतकं मस्त थंड वाटतं माहिती आहे. हे एवढंच कैलाश जीवन घ्यायचं आहे की मग ते छान आपल्याला, मला समहाव थोडंसंच कैलाश जीवन पुरतं. ज्यांना कोणाला फार अजून वापरायची इच्छा असेल तर अजून वापरू शकता. कधी कधी म्हणतात ना की पूर्वीच्याच गोष्टी खूप कमाल होत्या, फक्त पूर्वीच्या काही आत्ता जसं सोशल मीडिया आहे तसं नव्हतं, त्यामुळे मार्केटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या काळात नसल्यामुळे आणि आजकाल असल्यामुळेच काय तो फरक आहे. पण बघा, तुम्हाला मी असं दाखवते जरा. सी, एकतर स्किन छान, हे बघा, हायड्रेट तर होतेच आहे, पण इतकं मस्त थंड वाटतंय की ह्याच्यानंतर आता कैलाश जीवन वापरल्यानंतर एक 5-1 मिनटं थांबून मग तुम्ही सनस्क्रीन लावू शकता. कारण हे बघा, हे माझ्या त्वचेवरती कमाल ॲब्सॉर्ब पण झालं आहे, थंड पण वाटतंय. काय सांगू, जुनं ते सोनं म्हणतात ते हे असं कैलाश जीवन. आणि ह्यालाच अजून एक ऑप्शन म्हणजे ॲलोवेरा जेल असते, ती सुद्धा नुसती तुम्ही लावू शकता. पण मला पर्सनली कैलाश जीवन वापरायला खूप आवडतं, म्हणून मी कैलाश जीवन लावलंय. बाय. तुमचं सुद्धा उन्हाळ्यातलं स्किन केअर रुटीन काय असतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून मी असे उन्हाळ्यात त्वचेची कशी काळजी घेतली पाहिजे ह्याच्याबद्दल एक डिटेल व्हिडिओ करणारच आहे. तोपर्यंत ह्या व्हिडिओला भरपूर शेअर करा. बाय.